महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। बातमी आहे शेवगावहून। शेवगाव तालुक्यातील वरुड येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ करण्यात आला आहे। वरुड येथील विविध क्षेत्रात नैपुण्य मिळवल्याबद्दल आकांश म्हस्के, महादेव म्हस्के, रवी काळे, विवेक लवाट आणि अरुण वावरे या विद्यार्थ्यांचा सत्कार राम महाराज जिचुरके, विजय जोशी, पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब चव्हाण यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय जोशी हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब चव्हाण हे होते। कार्यक्रमाचे आयोजन मधुकर वावरे, जगन्नाथ गोसावी, माणिक म्हस्के, श्रीधर म्हस्के, निलेश मोरे यांसह गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। वासियांनी जो कार्यक्रम ठेवला, प्रेरणास्थान महाराष्ट्राला प्रेरणा मिळावी या गावापासून, असं त्यांचं खरंच मनापासून कौतुक करतो। आमच्या सामाजिक प्रशासनाशी कमीत कमी संबंध येतो, अध्यात्माशी तर क्वचितच येतो, तरी पण आपण आदराने जे बोलवलं मी त्या सर्वांचे आपले आभार व्यक्त करतो। आणि विद्यार्थ्यांनी अशी उत्तरोत्तर प्रगती करावी आणि शिक्षकांनाही वाटतं की आपले विद्यार्थी जास्तीत जास्त मोठे व्हावे। श्रद्धा ठेवली, त्यांना पूजनीय मानलं, त्यांचं वेळोवेळी मार्गदर्शन घेतलं, जर त्यांचा आदर राखला तर आणखीन विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये उत्तरोत्तर अशा प्रकारे ज्ञानाच्या दृष्टीने भरभराट होत असते। आणि म्हणून आज या ठिकाणी माझे सर्व विद्यार्थी बंधू आहेत, त्यांना तर आम्ही नेहमी सांगतच असतो, पण या ठिकाणी आमच्या माता भगिनी वरुडचं हे महत्व आहे की अशा सांस्कृतिक कार्यक्रमाला साहेब अनेक वेळा सर्व गावकरी मंडळी असतात, ज्येष्ठ मंडळी असतात, विशेष करून माता भगिनी असतात। ही दखल पात्र गोष्ट आहे। सुतपुत्र म्हणून जेव्हा कर्णाचा सुद्धा सगळ्यांनी द्वेष केला, तेव्हा तो म्हणला होता की यत्कुले जन्म दैव असते, मला यत्तम तो पौरुषम। कोणत्या कुळात जन्म घ्यायचा हे माझ्या हातात नव्हतं, पण माझ्या हातात पराक्रम। तर आपण असे सगळे पराक्रमी व्हा, मोठमोठी सत्ता हातात घ्या। 7.5 लाखाचा हा देश आहे, 7.5 लाख खेड्यामध्ये या देशातील 80% लोकसंख्या राहते, परंतु त्यांचा आवाज वरपर्यंत जात नाही। अनेक कर्तबगार महिला या देशामध्ये होऊन गेलेले, इंदिरा गांधींचंच उदाहरण। किंवा स्त्री का पुरुष याच्यामध्ये फारसं काही आता अंतर राहिलेलं नाही। शेगावहून सुनील बोंगळ, गारजा, महाराष्ट्र न्यूज। गारजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत।